महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 यामध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आम्ही या ठिकाणी अनिता अमृत करंडे यांच्या परिवारामध्ये आज आम्ही आलो आहोत। तर या ठिकाणी या प्रवीण अमृत करंडे यांचा व्यसनमुक्ती या केंद्रामध्ये उपचार ठीक न झाल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे। या संदर्भामध्ये आम्ही मुलाखत घेण्यासाठी आलो। आपलं काय नाव? पूजा प्रवीण अमृत करंडे। आपण कोण, नाते काय आपलं? मी प्रवीण अमृत करंडे यांची मिसेस। तुम्हाला काय वाटतं त्याची घटना अशी कशी घडली आहे? डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्यांचा मृत्यू झाला असं ठाम मत आहे। अच्छा, आपलं काय नाव? अनिता अमृत करंडे, मी त्यांची आई आहे। आई आहे। हा, मग दोन संध्याकाळी 6 वाजता मी घेऊन गेले मुलाला। जाताना त्यांना नगा म्हणत होता, ह्याने नगा म्हणाल्या म्हणून त्यांनी तो इंजेक्शन आणले, मोठं इंजेक्शन होतं, इंजेक्शन करून वडत घेऊन गे, हातपाय धरून रिक्षात घालणं। मग त्यांना एकाला 5,000 दिले, एकाला 10,000 दिले। माझं मुलाला सांभाळा, एकट्याला सोडू नका। मग त्यांनी म्हणले तुम्ही काळजी करू नका। मुलाला व्यसन कुठलं होतं? दारूचे, दारू पित फक्त दारू पित होता। मग ऐकलं होतं, जाताना छान होतं, व्यवस्थित, एका आजार नव्हतं, काय नव्हतं। पिण्यासाठी मी ऍडमिट करा म्हणून गेलते। कुठं ऍडमिट केलं तुम्ही? ते रामवाडी, ते मिराजपेठ तिथं ऍडमिट केलं। हा, तिथं ऍडमिट केल्यानंतर तिथं डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टर म्हणले आज ओपीडी मध्ये बोलवले। मग असं नसं मी म्हणले आमच्या मुलाला एकाला सोडू नका, लई धाडशी उंचा पुरायचं ना, कुणाला ऐकत नाही, तुम्ही काळजी करू नका, बिंदास जावा, माझा मुलगा आहे म्हणून मी सांभाळतो। हा, मी म्हणले तसं असलं तर आम्हाला बोला, तुम्ही 8 दिवस येऊ नका, 8 दिवस नंतर तुम्ही या, तुम्हाला दाखवतो। मग तुम्ही डबा आला तर मी तरच जेव घालतो, तुम्ही जावा म्हणून आले। पैसे भरले तर पावती दिली नाही, काय दिलं नाही, तुम्ही जावा म्हणून आम्हाला पाठवतो। तुम्हाला म्हणायचं त्या दवाखान्यामध्ये उपचार ठीक झालेला नाही, डॉक्टर मारलं हे नाही ऐकलं। मग त्यांनी आम्हाला म्हणायला पाहिजे तुमचं मुला ऐकेना, घेऊन जावा, असं मारायचं नव्हतं त्यांना। तक्रार त्या डॉक्टर विरोधामध्ये आणि त्या दवाखान्याच्या विरोधामध्ये तक्रार आहे? हा, तक्रार 100% डॉक्टर मारले, ठीक उपचार झालेला नाही। हा ना, कानातला रक्त येत होता ना, मेंदूला मार पडल्यावर कानाचं रक्त येतं, पोटाचं नस फुटलं तर काय तोंडाला, मग नाकात येतं, मग मेंदूला पडलं तरच कानातलं रक्त येतं। त्याने मारले, तहान मार करून मारून त्याने ओव्हरडोस दिलेला तुमचा मुलगा, त्याने मारले। त्या मीरा हॉस्पिटलमध्ये जर पाहिलं तर जेव्हा त्याने ॲडमिट केलं तर त्या ठिकाणी जे डॉक्टर आहेत, जे डॉक्टर यांच्या डॉक्टरचे जे डॉक्टर हर्षल थडसरे आणि त्यांचा स्टाफ जो आहे तो या परिवाराला तो न्याय देऊ शकलेला नाही किंवा त्याचा योग्य उपचार केलेला नाही असं यांचं म्हणणं आहे। अशाच तक्रार तुमची आहे? ठीक आहे, आपण समोर या। आपलं काय नाव? सर, माझं नाव शकुंतला अमृत करंडे। आपण काय करता? मी संगमेश्वर कॉलेजमध्ये लेक्चरर आहे आणि मी प्रवीण अमृत करंडेची मोठी बहीण आहे। तुम्हाला काय वाटतं त्याचा मृत्यू कसा झाला, काय झालं? सर, जेव्हा आम्ही लास्ट टाइम त्यांचा कॉल आला होता की त्यांनी आम्हाला 4-5 हॉस्पिटल म्हणजे 3 हॉस्पिटल फिरवलं। अगोदर काय बोललं की तुमच्या भावाचा पल्स रेट कमी झालाय, मग आधार हॉस्पिटल सैफुल येथे या। मग तिथे गेल्यानंतर त्यांनी काय म्हणले की स्पेनला नेतोय, मग स्पेनला या। मग स्पॅनच्या हॉस्पिटलला जाताना अर्ध्या वाटेत गेल्यानंतर फोन केला असता काय बोलले की मार्कंडे हॉस्पिटलला नेतो, तिथे या। मग मार्कंडे हॉस्पिटलकडे जाताना फोन केला की तुम्ही कुठे? मग ते काय बोलले तुमचा भाऊ खूप तडफडत आहे, मग आम्ही त्याला सिव्हिलला ऍडमिट करतो, म्हणजे सिव्हिलमध्ये नेतोय, मग तुम्ही तिथेच या। मग जेव्हा आम्ही सिव्हिल हॉस्पिटल पर्यंत पोहोचलो होतो तेव्हा गेटमध्ये आम्ही थांबला असता जो ॲम्ब्युलन्स होती त्या ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरनी माझ्या आणि माझ्या आईच्या अंगाला म्हणजे असं कट मारून गाडी डायरेक्ट स्पीडमध्ये ओपीडी मध्ये घातली आणि ओपीडी मध्ये माझ्या भावाला स्ट्रेचरवरती घेऊन तो फरार झाला। आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याकडे माहिती मागायला गेला असता ते काय बोलले की तुम्हाला माहिती देण्यात म्हणजे माहिती पुरवण्याचा अधिकार आम्हाला नाहीये, जे काही तुम्हाला माहिती हवी ते पोलीस स्टेशनमध्ये मिळेल असं जोपर्यंत आम्ही माझ्या भावाला आम्ही जेव्हा सिव्हिलमध्ये बघायला गेलो होतो तो ऑलरेडी मृत अवस्थेत होता आणि डॉक्टरांचं म्हणणं आहे की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे। पण असं न होता आमची दाट शंका आहे की माझ्या भावाचा मृत्यू हा मीरा हॉस्पिटलमध्येच झालेला आहे आणि तोही डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे। कारण की 2 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंत संध्याकाळी आम्हाला हीच माहिती देण्यात आली। डॉक्टर ते काम करतात ना सिस्टर, त्यांनी आम्हाला फोनवरून हेच कळवलं की तुमचा भाऊ जेवलाय, व्यवस्थित आहे, चहा पिलाय, टीव्ही बघत बसलाय, अशी माहिती पुरवण्यात आली। आणि लगेच अर्ध्या तासानंतर 5 तारखेला 7:30 ते 7:45च्या दरम्यान असं सांगण्यात आलं की तुमच्या भावाचा पल्स रेट कमी झालाय। आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही भावाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बघितलं तेव्हा त्याचं अशी दयनीय अवस्था करून ठेवलेली
पोट सुजलेलं होतं, अंग सगळं सुजलेलं होतं आणि डॉक्टर म्हणतात की हा ही सगळी घटना फक्त 1.5 तासात झालेली आहे. पण माझ्या भावाचा मृतदेह बघता आम्हाला ही दाट शक्यता आहे की माझ्या भावाचा मृत्यू हा मीरा हॉस्पिटलमध्येच झालेला आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 की तुमच्याकडे माझी विनंती आहे की आम्हाला तुम्ही न्याय मिळवून द्यावा, कारण की माझा हा एकटाच भाऊ आहे. आम्हाला पैशाची काहीही गरज नाहीये. आम्हाला जसं माझ्या भावासोबत झालंय तसं पुढं कोणासोबत होऊ नये अशी माझी विनंती आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही समाजाला जागरूकता करून दिली की व्यसनमुक्ती केंद्रात तुम्ही जर तुमच्या भावाला किंवा तुमच्या कुठल्या नातेवाईकांना घालत असाल तर प्लीज त्यांच्याकडे तुम्ही पुरेपूर माहिती घेतल्याशिवाय काहीही करायला जाऊ नका. आणि मला तुमच्याकडे हीच अपेक्षा आहे की जो न्याय मला मिळत नाहीये तो तुमच्याकडून मला मिळावा, ही माझी विनंती आहे तुमच्याकडे. आपण काय आपलं मल्लीनाथ ईश्वर दर्शन. अच्छा, आपण जाऊया का? प्रवीण अमृत करंडे माझा मेवना होता. हो. की 2 एप्रिलला आम्ही 6-6:30 वाजता ऍडमिट केलं. परत दुसऱ्या दिवशी 3 तारखेला फोन केला सकाळी 6:30 वाजता की बरं आहे म्हणले, जेवलंय, जेवण केलं, एकदम व्यवस्थित आहे म्हणले. 2, 3, 4, 5 तारखेपर्यंत त्यांनी बरंच आहे म्हणून सांगितले आम्हाला. की अचानक सांगितले की पेशंट सिरियस आहे 8-8:30 वाजता. अच्छा, ठीक आहे. असं आम्हाला या ठिकाणी खरोखर करंडे परिवारावर या ठिकाणी अन्याय झालेला आहे असं आम्हाला या ठिकाणी दिसतंय आम्हाला. आणि या ठिकाणी यांनी आमच्याकडे मदत मागितलेली आहे. आमच्या महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 आमच्याकडे मदत मागितलेली आहे. आणि खरोखर यांचं मुलाखत घेतल्यानंतर असं मला वाटतं की खरोखर ह्या करंडे परिवारावर अन्याय झालेला आहे आणि डॉक्टर लोकांनी उपचार व्यवस्थित केलेला नाही असंच या घटनेवरून आम्हाला सांगता येऊ शकते. म्हणून त्या करंडे परिवारावर आताच्या मुलाखतीवरून असं आम्हाला दिसतं की खरोखर या परिवारावर अन्याय झालेला आहे आणि व्यसनमुक्ती केंद्रामध्ये उपचार ठीक न झाल्यामुळं अशी घटना या ठिकाणी दुर्दैवी घडलेली आहे. आणि या दुःखामध्ये आम्ही सर्व महाराष्ट्र पोलीस न्यूज चॅनल 24 जे सर्व पत्रकार तुम्हाला जे दिसतात, सर्व जी टीम जी आहे या दुःखामध्ये सहभागी आहे. आणि या विषयाला वाचा फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि सत्य घटना जी आहे ती समाजासमोर आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं या ठिकाणी आम्ही नमूद करतो आहे. आणि न्याय मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र कार्यकारी संपादक डॉक्टर संजय कुमार मुरुमकर. अशाच नवीन बातम्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.